त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे। हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाही आहे, हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल, सगळ्याच राज्यामध्ये हा तामिळनाडूमध्ये असू शकतो। हा विषय प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना ताकद द्यावी लागेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा आकडा वाढवावा लागेल। त्यासाठी तुम्ही आम्हाला सुद्धा मजबूतीनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। तुम्हाला अंजली दमन यांनी आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही ते आमंत्रण स्वीकारताय का? तुम्ही जाणार का? त्यांनी चहासाठी आणि जे सीडीआर काढले ते कसे काढले, हे कसं वापरला, याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे। त्या आमच्या भगिनी आहेत, एक लक्षात घ्या, सीडीआर बाहेर आला की नाही मला माहीत नाही, तुम्ही माझं वक्तव्य काळजीपूर्वक पहा। मी म्हटलं अशा प्रकारची माहिती, मी त्यांचं नाव न घेता बोललो, अशा प्रकारची माहिती, मी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहे, माझं अख्खं आयुष्य शोधपत्रकारितेमध्ये गेलं। आमच्या वेळची शोधपत्रकारिता वेगळी होती, आता थेट सरकारमधनं फायली येतात संबंधित पत्रकारांकडे, त्या प्रसिद्ध होतात आणि त्यांना शोधपत्रकारिता म्हटलं जातं। आम्ही अनेक अशी प्रकरणं ही मार्गी लावलेली आहे, शोधपत्रकारिता म्हणून। तेव्हा टी व्ही वगैरे नव्हते फार। माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची गोपनीय माहिती जी आहे ही राज्यकर्त्यांच्या मदतीशिवाय कोणाच्या हातात नाही। जी गोपनीय माहिती तपासामध्ये आहे, ज्याचा तपास सुरू आहे, दुसऱ्यांचे फोन शोधून काढणं हा कायद्यानं गुन्हा आहे। अशा वेळेला इतकी गोपनीय माहिती जर कोणाला दिली जात असेल तर ती एकतर भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळची, मुख्यमंत्री कार्यालयाचा अत्यंत प्रिय अशा व्यक्तीलाच अशा प्रकारची माहिती मिळू शकते, हे माझं मत आहे। केंद्रीय स्तरावरती ही माहिती जर मिळत असेल अशा प्रकारची, तर तो प्रधानमंत्री कार्यालयातूनच ती माहिती जाऊ शकते। आता राहुल गांधीकडे एवढी माहिती येते, कुठून येते? राहुल गांधी जी माहिती देत आहेत जनतेला अनेकदा, मोदींच्या यादी, मोदी काय निर्णय घेणार आहेत ते त्यांना स्वप्न तर पडत नाही। ही माहिती देणारे शेवटी कुठेतरी प्रधानमंत्री कार्यालयाच्या संबंधात, सरकारच्या संबंधात तज्ज्ञ लोक असतात, तेच अशा प्रकारची माहिती विरोधी पक्षाला देत असतात। आता या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आहे की नाही मला माहीत नाही, पण मुख्यमंत्री कार्यालयाच्या जवळच्या व्यक्तीला ही माहिती मिळू शकते। पोटनिवडणुकांचा विषय आहे, बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात तुम्ही बोललात, पण राहुरी ही एक आणखी विधानसभा पोटनिवडणूक आहे, त्यावर तुमची काय भूमिका आहे? एनसीपी शरद पवार गट ही निवडणूक लढवतो आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज एनसीपीचे उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करतात, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून, आणि ती निवडणूक आम्ही सगळे गांभीर्यानं लढू अशी शिवसेना पक्षप्रमुखांची सुद्धा भूमिका आहे। नाही, पण प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील की आणखी काही पर्यायांचा आता त्यांचा उमेदवार मध्यंतरी जयंत पाटलांनी तुमच्याशी चर्चा केली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मी कशी काय करू मला सांगा? नावांबद्दल तुमच्याशी काही चर्चा होत असेल? आमची भूमिका एवढीच होती की प्राजक्त तनपुरे हे एक सक्षम उमेदवार आहे, ते जर ही निवडणूक लढले तर या निवडणुकीत रंगत येईल। निकाल काय लागेल या क्षणी मला सांगता येत नाही, पण तनपुरे असल्यावरती कदाचित ही निवडणूक आपण जिंकू, कारण त्यांचं तिकडे फार मोठं नेटवर्क आहे, उत्तम काम आहे, संस्था आहेत, संघटना आहेत। तरीही जर कोणी सामान्य कार्यकर्ता जर उभा राहिला महाविकास आघाडीच्या, तरी आम्ही ती निवडणूक त्याच ताकदीनं लढू। स्वतः शिवसेनेकडे 3 उमेदवार होते, आम्ही ती निवडणूक लढायला तयार होतो जर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार नसती तर। माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यास मान्यता दिली। आमच्याकडे 3 सक्षम उमेदवार होते, पण त्या जागेवरती अनेक काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती जागा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे।